बामणडोंगरी संघ अगदी वेळेवर इथे आलाय। मॅच आपण सुरू करतोय। दोन सलामीवीर प्रमुख खेळाडू मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी। संदेश गोंदले आणि तकदीर पाटील ही विस्फोटक जोडी बामणडोंगरी संघाची आणि त्यासोबत मिथुन म्हात्रे कोपरोली संघाचा प्रमुख अस्त्र। स्टँडर्ड गोलंदाजी मागील मॅच मध्ये बघायला मिळाली दोन्ही टीमची। खूप चांगला लढला खरं तर पिरकोन संघ देखील त्या मॅच मध्ये। चला विश ऑल द बेस्ट। पंचात झाला ग्रीन सिग्नल। सामन्याला आपण करतोय सुरुवात। पहिला बॉल मिथुन इथे फेकतील मैदानामध्ये आणि संदेश गोंदलीला बघायला मिळेल ऑन स्ट्राइक। फर्स्ट बॉल पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने बचावात्मक पवित्रा। या बॉलवर हलक्या आता फक्त दिशा दिली तंत्र वापरलं। यशपंच सांगतात एज लागली आणि तदनंतर तिथे रन मात्र ही थोडीशी रिस्की रन ती कंप्लीट केली जाईल। असंख्य मैदानं या ओपनिंग ब्लास्टर्सच्या जोडीनं आपल्या दमदार फलंदाजीतून गाजून सोडलेत। 5 षटकांचे मॅच आणि त्याची स्ट्रॅटर्जी ठेवून मैदानामध्ये हा खेळ करतोय सध्या संघ। मिथुनचं हे षटक किती इफेक्टिव्ह राहील कारण पॉवर प्ले सुरुवात आणि अंत हे क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं। ते तुमच्या फलंदाजीचं असू द्या किंवा गोलंदाजीचं, या दोन गोष्टी मैदानामध्ये ज्याला फार अमूल्य महत्त्व दिलं जातं। सुरुवात सिंगल न झाली बघायचं या डावामध्ये किती रन बनवण्यामध्ये किती रन एकवटण्यामध्ये सुयश राहील। तकदीर पाटील ऑन स्ट्राइक मॅन इन फॉर्म। तकदीर पाटील बरेच सारे मैदान या खेळाडूने गाजून सोडलेत आणि तोच आता तकदीर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी केली डॉट बॉलची ती सांगता होत असताना मिथुन म्हात्रे देखील तेवढा चालक आणि चाणक्ष गोलंदाज आहे। मैदानामध्ये तुम्ही चाणक्ष असले पाहिजेत, मैदानामध्ये तुम्ही प्रेझेंट असले पाहिजेत। जेवढे तुम्ही तत्पर राहाल तेवढेच तुम्हाला धावसंख्येच्या फलकावर 1 रन तुम्हाला फक्त बघायला मिळतंय। पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता। बॉलचा पाठलाग सुरू झालाय। फील्ड पोहोचलाय बॉलवर। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळाली। शांत आणि संयमी पवित्रा। 5 षटकांची मॅच म्हटली तर पहिली 1 ते 2 षटकं खेळाडूंना खूप चांगला सेट होण्याची संधी देखील मिळते आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर सिंगल डबल चालू ठेवली तर बॉलवर चांगली नजर बसते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमची बॅटिंग ऑर्डर त्यांच्या जबाबदारी थोडे कमी होतात आणि तुमची बॅटिंग इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते। आणि हा बॉल स्किट झाला आणि अगदी जाऊन यष्टांवर धडकला। धक्का क्रमांक 1 तकदीर पाटीलच्या खेळीचा झाला अंत। मैं जाके खिड़की में मित्रांनो आपण पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी दमदार आनंद घेतला ते दापोली क्रिकेट संघाचे दमदार गोलंदाज ज्याने स्वर्गीय दिवा पाडे साहेब चषक 18 गाव या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब खऱ्या अर्थाने ज्याने पटकावला आणि दापोली संघाचा डावखुरे हाताचा दमदार गोलंदाज ज्याने स्वर्गीय दिवा पाडे साहेब 18 गाव चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब पटकावला तर रोशनभाई म्हात्रे यांच्या वतीने बामणडोंगरी संघाचे शुभेच्छा आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत। क्रिश म्हात्रे आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेत। इन ॲट नंबर 3 वर तकदीरच्या खेळीचा अगदी अंत होताना बघितला। आज इतकी मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली नाही जी नेहमी प्रेक्षकांना भुरळ घालते ची फलंदाजी आणि त्या खेळीचा अंत झाला। आता मैदानामध्ये मिथुन म्हात्रे हा दाखल झालाय। सिंगल डॉट डबल विकेट अँड डॉट आतापर्यंत असे 5 बॉल राहिले ज्यामध्ये 3 रन एकवटले गेलेत। हा मिसामिंग आहे क्रिश आणि त्याचा फटका फसला टिपला जाईल झेल। धक्का क्रमांक 2 दुसरा गडी गमावला बामणडोंगरीनं। सन्माननीय दिनेश कोहली साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। पहिलं षटक तीक्ष्ण मारा बघायला मिळाला। गोलंदाजीचा अगदी पॉवरफुल गोलंदाजी मिथुन म्हात्रेची। या पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 3 रन खर्च केले आणि 2 प्रमुख अस्त्र तकदीर आणि क्रिश सारखे आक्रमक खेळाडू त्यांनी इथे बाद केलेत।
सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर जबाबदारी चरण म्हात्रे याच्या खांद्यावर आता जबाबदारी दिली गेली आहे. बघायची मॅच किती रनची राहील. मागील मॅचमध्ये टार्गेटचा विचार केला तर जवळपास 39 रन करायचे होत्या वहाल टीमने आणि त्यांनी ते जवळपास एक षटक राखून ते आव्हान जिंकलं. जवळपास 10 चेंडू राखून त्यामुळे या मॅचमध्ये रन आणि एक टार्गेट. बामणडोंगरी म्हटलं तर लॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे. प्रत्येक गोलंदाज गोलंदाजी देखील करू शकतो त्यामुळे सगळेचे 11च्या 11 खेळाडू ऑलराऊंडर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता या प्रमुख 2 विकेट गेल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये डाव कसा बॅलन्स केला जाईल कसा सांभाळला जाईल याकडे आता लक्ष केंद्रित केलं जाईल. प्रेक्षक आवर्जून या मॅच बघण्यासाठी आलेत. प्रेक्षकांना हा सामना आवर्जून बघायचा आहे. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करू. बॉल तयार. चरण मात्र थोडीशी शॉर्ट लाईन ठेवली. गॅप शोधायची होती. मला वाटतं गली आणि पॉइंट मधून काढायचा होता बॉल परंतु बॅटमध्ये इतकाही प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला नाही. 1 रन परंतु जरूर मिळेल या बॉलवर. संदेश कोंदली या क्षणाला त्याची या मॅचमध्ये बॅट चालणं अति आवश्यक आहे बामणडोंगरीच्या दृष्टिकोनातून आणि संदेश पाटीलला देखील. चरण मात्रेचा पहिला बॉल चांगली कामगिरी तो करत असताना लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन्स सध्या मैदानामध्ये आपण बघतो. त्यामुळे फिल्डिंगमध्ये देखील वारंवार चेंजेस स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर करावे लागत आहेत. कोपरोली 11 कोपरोलीला बघा मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षकच बघायला मिळतील. बॉल तयार होत असताना चरण थोडंसं हा फटका देखील थोडंसं लेटच झालाय. सिलेक्शन्समध्ये 1 रन कंप्लीट झाले. थोडंसं फंबलिंग तिथे देखील बघायला मिळालं. सेकंड रन देखील तेवढ्याच गतीनं इथे कंप्लीट केली जाईल. थर्डचा देखील प्रयत्न होता संदेशचा परंतु नकार दिलाय. 2 रनच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा अजूनही 6 बघायला मिळत आहेत. 1.2 चेंडूचा खेळ सध्या मैदानात सुरू आहे. 5 षटकांची लढत. आमचे प्रणय मात्रे उत्कृष्ट स्कोरर हे देखील लाईव्ह बघतात. त्यांच्याकडे देखील शुभेच्छा टीमला आणि नवीन इनिंग त्यांच्या आयुष्याची ते सुरू करतील त्यांनाही शुभेच्छा मी देऊ. हो गॅप शोधल्या. बॉल चालला. थर्ड मॅनला 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत परंतु लास्ट मोमेंट बॉल सीमारेषा ओलांडत असताना आलाय हा दणदणीत चौकार. माझ्या दिलात धावसंख्या फलकावर रन आता डबल डिजिट मध्ये 10. फटका सजलाय उंच उडालाय आणि फिल्डर बॉल खाली देखील आलाय. परतावा लागेल संदेश पाटीलला. प्रत्युत्तर किती चांगलं होतं चरण मात्रेचं. फलंदाज बाद. रोशन मात्रे दमदार गोलंदाज करण्यात आलं दापोली संघाचे यांच्या वतीने या ठिकाणी बामणडोंगरी संघासाठी शुभेच्छा आहेत. रोशन आपलंही सहर्ष स्वागत. संतोष शेठ भोईर साहेब आमचे संस्थापक गावदेवी क्रिकेट क्लब नावे आपण यावं. प्रल्हाद पाटील माजी उपसरपंच यांचंही आपण सहर्ष स्वागत. एक दमदार क्रिकेटर यावं संतोष भोईर साहेब व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 10 वर 3 फलंदाज गमावलेत. दम दाखवलाय गोलंदाजी मधून कोपरोली 11 कोपरोलीनं. त्यांना माहिती की जेवढ्या कमी धावसंख्येवर आपण बामणडोंगरीला थांबू येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच रन चेसिंगमध्ये आपल्यावर दबाव तंत्र कमी ठेवतील कारण बामणडोंगरीची गोलंदाजीचा स्टँडर्ड हा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि म्हणून तर बरेच मोठ्या संख्येनं प्रेक्षक या संघावर प्रचंड प्रेम करतात. 10 वर 3. शुभम पाटील मैदानामध्ये आलेत. अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल. अतिरिक्त रन इथे कॅल्क्युलेट केली जाईल. धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. बोर्डवर तुम्हाला बघायला मिळते 11. संत वाहिंद्रायणी त्या पद्धतीने संत गतीने रन. तर बघा इथे फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. जर डायरेक्ट संपूर्ण मैदानावरती
मैदानावरती आपण जे संपूर्ण बॅनर पाहता, संपूर्ण अख्ख्या मैदानावरती, त्या मैदानात जर एक टप्पा कुणी फलंदाजाने बॉल हिट केला फलंदाजी करत असताना किंवा डायरेक्ट हिट केला, एक टप्प्यासाठी 500 आणि डायरेक्ट जर हिट केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक खाता पिता ग्रुप यांच्या वतीने हे कॅश प्राइज असेल आणि प्रेक्षकांसाठी चारवी जवान पाटील यांच्या वतीने आईवा कॅश साठी 500. चरणचा हा चेंडू पंच सांगतात की नो बॉल. ओव्हर स्टेप तिथे झाले. मन्याभाई मात्रे कोपरोली यांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. नो बॉल येताना आपण बघितलं नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. आता हेच कानमंत्र संदेश दिला असतील शुभमला की या बॉलवर आता प्रहार करायचा आहे, कारण जसा नो बॉल बघितला तसा लगेच संदेशनं शुभमकडे धाव घेतली. हे षटक थोडे जास्त मला वाटतं की जवळपास 9 चेंडूंचं हे षटक तुम्हाला बघायला मिळेल, कारण 3 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये बॉल चरण मात्रेने फेकलेत. फ्री हिटचा चेंडू प्रहार करायचं होतं, पुल करायचं होतं, कॉन्टॅक्ट बॅट अँड बॉल मध्ये झाला नाही. डॉट बॉलची ते सांगता होत असताना ओव्हर नंबर 2 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा जमत असताना खूप अडचणीमध्ये सापडले सध्या बामणडोंगरी, कारण 2 ओव्हर संपले आणि रन फलकावर धावा आहेत 13. 3 फलंदाज बाद. मान्यवरांचं शुभागमन आपण या व्यासपीठावरती पाहतो. ते सन्मान्य अतिथी तर इथे सुवर्ण संधी असेल बघा फलंदाजांना. संपूर्ण रात्रीमध्ये गोलंदाजांना आणि फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार 3 चौकार आणि 3 विकेट जरी घेतले तर हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व महेंद्र शेठ भोईर अर्थातच मिहिका अँड सावी महेंद्र भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल संपूर्ण रात्रीमध्ये. 2 ओव्हर संपलेत. 13 धावा सध्या फलकावर आपण बघतो. मिथून थोडंसं सांभाळून खेळ करत असताना संदेश गोंदे मैदानामध्ये 1 रन कंप्लीट झाले. सेकंड साठी निघालेत वेगवान तेज तरार संदेश आता बघायला मिळाले. हे क्रिकेटचे असे स्टार्टरचे जेव्हा बॅट मधून मोठे फटके ब्लॉक होतात तेव्हा सिंगल डबलच्या शोधामध्ये आपण राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली हीच चुकी गावदेवी नावाने केली होती त्या मॅच मध्ये. ते सिंगल डबलच्या शोधामध्ये फार कमी राहिले आणि ती चूक फार महागडी ठरली होती. सुदर्शन, क्रिकेटमध्ये चुका दुरुस्त करणं वेळीच फार महत्वाचं असतो आणि आता वेळ गेले नाही आहे संदेश गोंदलीला माहिती आहे. ती चूक तिथे दुरुस्त करत असताना पुन्हा एकदा सिंगल साठी जाणीबुजून खेळायचा प्रयत्न. डेंजर एंडकडे शुभम पाटील. या सन्माननीय मनोहर म्हात्रे साहेब कोपरोली यांचे व्यासपीठावरती शुभागमन पाहताय. त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तसेच योगानंद म्हात्रे साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी आगमन पाहू शकाल कोपरोली गावचे. आणि विश्वनाथ पाटील साहेब या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे कोपरोली 11 कोपरोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. गिरीश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच, रणजित म्हात्रे साहेब माजी सरपंच, विश्वनाथ पाटील साहेब, मनोहर म्हात्रे साहेब, योगानंद म्हात्रे साहेब, विवेक म्हात्रे साहेब, अंकित पाटील साहेब या सर्वांच्याकडून कोपरोली टीमला शुभेच्छा आल्यात. आणि विपुल म्हात्रे साहेब माजी उपसरपंच, नीरज पाटील साहेब माजी उपसरपंच आणि खास समर्थक गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. यावं आपलं सहर्ष स्वागत. धाबाच्या स्वरूपाने इथे शुभम पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. जिथे रन नव्हती संदेश गोंडलीने तिथे रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठी रिस्क होती. शुभमला माहिती देखील होतं की रन कंप्लीट करणं अवघड आहे आणि तरी देखील त्याने ती रिस्क घेतली आणि त्याचा परिणाम यस वैभव संपूर्ण आपण पाहू शकाल. या ठिकाणी संस्थापक आमचे संतोष भोई साहेब आणि आशिष पाटील साहेब. जरी गावदेवी नामसंघ पराभूत झाला असता तरी ते मात्र या स्पर्धेसाठी त्यांचा नेहमीच दमदार योगदान खचून गेले नाहीत आणि योगदान देत असताना तर मॅचचे संस्थापक संतोष भोईर, अंबिका बीटचे मालक, त्यांचे सर्व वादक कलाकार या मैदानाच्या बाहेर मॅचचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच आपलं अगदी म्हणणं राहतं रॉकस्टार, कारण आशिष पाटील म्हटलं तर एक गुणवंत क्रिकेटर, अनेक चढ उतार क्रिकेटच्या खेळामध्ये वैभव आपण म्हटलं या ठिकाणी आपण पाहू शकाल. बामणडोंगरी संघासाठी जश अँड गोल्डी नेहमीच आपण दमदार योगदान पाहिलात. ते सुहास शेठ आणि सचिन शेठ यांच्या वतीनं देखील बामणडोंगरी संघाला खूप खूप शुभेच्छा. आमचे सन्माननीय अमरभाई म्हात्रे असतील,
उपसरपंच यांचेही मनापासून आभार आणि स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक संजय शेठ ठाकूर साहेब देखील आपलंही सहर्ष स्वागत करतो. व्हाईट बॉलचा इशारा पंच, व्हाईट बॉल आहे ना, येस, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. अतिरिक्त रन इथे बघायला मिळेल, रन फलकावर धावा लागते त्या. आणि जर रोशन वैभव इथून जर सामना जिंकला कोपरली संघानं तर गावदेवी संघाचे संस्थापक संतोष भोई साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि साईश गणेश पाटील नाकवा यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात बमणनगरी टीमला. धन्यवाद. धन्यवाद. मैदानामध्ये आपण जाऊया. रन फलकावर धावा लागले त्या 17 धावा तुम्हाला बघायला मिळतील. पीटीसी प्लीज स्कोर अपडेट करा. बॉलर तयार होत असताना लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये संदेश अजून या मैदानामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन कंप्लीट झाले. क्विक थ्रो हो, कलेक्शन खराब राहिलं, फायदा उचलला जाईल. 2 रन या बॉलवर पूर्ण करत असताना थोडीशी शांतता तुम्हाला बघायला मिळेल सद्यस्थितीमध्ये. बामणडोंगरीच्या पविण्यामध्ये धावसंख्या फलकावर रन तुम्हाला बघायला मिळते 2च्या मदतीने 19 धावा. एकूण गडे आतापर्यंत गमावले ते 4. मिथून मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय चांगलं सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन. पंच सांगतात की बायच्या स्वरूपाने रन आले, कोणताही कॉन्टॅक्ट नाही आणि रन मात्र इथे सोडण्यामध्ये सक्सेस मिळाला आहे. आता 2 लेफ्ट हँडेड खेळाडू हे मैदानामध्ये आपण बघतो सद्यस्थितीमध्ये. भानुदास मात्रे ओल्ड इज गोल्ड, दम दाखवावं लागेल बॅटिंग मधून. सलामीला आलेला संदेश. तर उत्तम मात्रे आणि अनिकेत घरत जासई यांच्या वतीनं कोपरली संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बघा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण विचार केला सलग 3 षटकार 3 चौकार किंवा 3 विकेट घेतले तर पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीने 1000, हर्षली लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा सन्माननीय महेंद्र शेठ भोईर यांची सुकन्या मिहिका अँड सावी महेंद्र शेठ भोईर यांच्याकडून 2000 आणि संपूर्ण मैदानावरती आपण जे बॅनर पाहता त्या कुठल्याही बॅनरला 1 टप्पा हिट केला तर 500 आणि डायरेक्ट हिट केला तर 1000 खातापिता ग्रुप यांच्या वतीनं एक कॅश प्राइज असेल. आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये जो कोणी फलंदाज अर्धशतक टोकेल त्याच्यासाठी महेश भोईर उर्फ मॅडी आमचे खजिनदार यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. डीजे आई गाव दे आता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा लागले. टोटल आपण बघू शकता या 20 धावा. अतिशय तीक्ष्ण गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मिथूनकडून, कारण वैयक्तिक त्याने 2 षटकं हाताळले ज्यामध्ये त्यांनी रन खर्च केला जवळपास 9 धावा आणि त्यासोबत 2 विकेट्स त्याला मिळालेत. त्यामुळे चांगली कामगिरी देखील त्याची राहिली आहे. स्ट्रगल करतोय, धावांचा प्रवास, धावांचा थोडासा वनवास सुरू आहे, पण तो बामणडोंगरी संघ अशा अनेक प्रवासामधून निघून गेलाय. त्यामुळे इथूनही त्यांना आशा आहेत, कारण अजूनही येणारे 2 षटकं उर्वरित शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजाचा वापर 4थ्या षटकामध्ये हितेश म्हात्रे. 4थ्या षटकाला आरंभ झालाय. गरजेचे आहेत रन्स, गरजेचे आहेत चांगले फटके, गरजेचे आहेत चौकार षटकार. बॉलर तिथे तयार होत असताना इथे सज्ज झालाय. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये मुक्त फ्लाय झालाय. कॅच ड्रॉप तिथे झाली, कंप्लीट झाली. 1 सिंगल. संदेश गोंधळीला मिळालेले जीवनदान येणारा काळ आणि वेळ ठरवे. हे जीवनदान कितपत महाग ठरेल. मिडल ऑर्डर मध्ये आलेले अगदी भानुदास मात्रे मैदानामध्ये त्यांनाही चमकदार कामगिरीच्या आता नितांत आवश्यकता आहे. तर रिकॉर्ड रन रेट करंट रन रेट वाढवावा लागेल तरच येणाऱ्या उत्तरार्धामध्ये रिकॉर्ड रन रेट हे मोठं राहील. काय गोलंदाजी झाली आहे. या सन्मान शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर माजी उपसरपंच गिरीश घनश्यामजी म्हात्रे, त्यांच्या समवेत माजी सरपंच आदरणीय रणजितदादा म्हात्रे, विश्वनाथजी पाटील, मनोहरजी म्हात्रे, योगानंद म्हात्रे, विवेकजी म्हात्रे, अंकित पाटील
विपुलजी म्हात्रे माजी उपसरपंच, नीरज पाटील माजी उपसरपंच, या सर्व मान्यवरांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या अतिथी मंचावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत. तर बघा, संदेश गोलते यांना प्रत्येक षटकारासाठी समाधान नाईक यांच्याकडून 1000 रुपये, प्रत्येक षटकार जसं माराल तुमच्या गुगल पेला अकाउंटला ते 1000 रुपये दिले जातील, याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार होत असताना पुन्हा एकदा हितेश ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा याही बॉलला आणि तिथेही पुन्हा एकदा चूक घडली. झेल जरी सुटला असला तरी रन आउटची विकेट, इम्पॉर्टंट विकेट संदेश गोंदलीच्या खेळीचा झाला अंत. साईश गणेश पाटील नाखवा यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. साईश गणेश पाटील नाखवा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे संतोष भोईर संस्थापक यांचे परम मित्र अर्थातच अंबिका बीटचे मालक, त्यांचे सर्व वादक कलाकार या मैदानाच्या बाहेर स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. जाऊ या मॅचमध्ये रन फलकावर रन फक्त बघायला मिळत आहेत त्या 22वा. एकूण गडी गमावलेत. बॅटिंग करत असताना अर्धी सैना बाहेर झाली. बांबून डोंगरेची 5 फलंदाज त्याने लॉट्स केलेत आतापर्यंत. हितेश म्हात्रे ज्याला आपण बघतो 22 वर 5 सध्या आपण बघतो. चौथा चेंडू प्रहार केलाय, भानुदासचं आक्रमण झालंय, बॉल हवेमध्ये खूप उंच उडालाय, फिल्डर बॉल खाली टिपला जाईल झेल. थोडासा आक्रोश, थोडासा विश्वास आणि तो सार्थकी ठेवत असताना विकेट नंबर 6. हितेश म्हात्रेची देखील तेवढीच पॉवरफुल गोलंदाजी. आज गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. पहिल्याच रात्रीमध्ये एक अर्धशतक आपण बघितलं, त्याच्यानंतर एकही फलंदाज सक्षम ठरला नाही की ज्याने अर्धशतक दाखवावं किंवा 40+ रन करावं. अगदी आपण बघितला की पहिल्या दिवसाचा जो पहिल्या रात्रीचा जो डाव आहे तो खूप दमदार बघायला मिळाला, परंतु बॅटिंग आता थोडीशी चॅलेंजिंग बनली आहे. गोलंदाजांचा रुबाब या मैदानामध्ये या एसटीवर चालताना आपण बघितला. एक पाटा विकेट आहे मिळालेलं. जेव्हा एसटीवर गेलो विचार केला की 4 रात्री एसटी थोडी खराब झाली असावी, परंतु असं नाही. एसटी प्रॉपर आहे, तंतोतंत आहे, तरी देखील अगदी बॅट अँड बॉलमध्ये संपर्क का होत नाही आहे याचा प्रयत्न आणि याचा शोध अजूनही सुरू असताना 22वा अगदी बोर्डवर बघतो. 6 विकेट गमावलेत. आता उर्वरित फक्त 8 चेंडू राहिलेत. हा फुलटॉस बॉल स्वीप शॉट केलाय मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. बऱ्याच कालखंडानंतर आलेला हा संघर्षाचा चौकार. धन्यवाद. तिथे मायरा 11चे सर्व आणि ॲडव्होकेट महेश कोलीसर गव्हाण यांचं आगमन झालंय. पनवेल प्रीमियर लीगसाठी ज्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ज्याने आम्हाला दिला होत्या आणि तेव्हा सांगितलं होतं की त्या मूर्तीवरती माझं नाव नको, कारण माझी तेवढी हे नाही की महाराजांच्या मूर्तीवरती आपलं नाव असावं. एक आदर्श आणि दमदार व्यक्तिमत्व महेश कोलीसर गव्हाण, आपलं सहर्ष स्वागत. चौकार येथे आले. कल्पेश ठाकूर मैदानामध्ये आलेत आणि त्याच्या बॅटमधून तो चौकार येताना बघायला मिळाला. 26 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चौथ्या षटकातील अंतिम बॉल फेकला जाणार आहे. अगदी रडांगणामध्ये हितेश म्हात्रेचं षटक आतापर्यंत 6 धावांचं राहिलाय. हा अंतिम बॉल विषमध्ये उडवायचा होता समोरपर्यंत. एश लागले बॉल चालला पाठीमागे. बॉल तिथे कलेक्ट केला जाईल. स्वतःवर संयम दाखवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक चुकीचा थ्रो आणि रन देण्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं. 1 रन इथे मिळेल. हे षटक राहिलं टोटल 7 धावांचं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागले 27-27 6 गड्यांच्या मोबदल्यात.
4 षटकं संपलेत. 27 सभासद फलकावर आपण बघत आहात. यानंतर लास्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल श्री गावदेवी क्रिकेट क्लब न्हावा, ज्याची मेगा फायनल मेगा फिनाले तुम्हाला यानंतर बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांची संख्या बघा, रणनीती किती चांगली आहे. आपण अनेक स्पर्धा बघतो, फायनल होतात 3 वाजता, 4 वाजता, सकाळी 5 वाजता, अशा देखील आपण फायनल अनेक रजनी स्पर्धेमध्ये बघतो. परंतु आयोजकांची स्ट्रॅटर्जी हीच राहिली की फायनल अगदी प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला बघायचे, कारण 5 आणि 6 वाजता फायनल झाली तर ते बघण्यासाठी कोण राहणार आहेत. दुसऱ्या दिवस आपण देखील आपल्या गावचा कधी संघ फायनलमध्ये असला तर दुसऱ्या दिवस झोपेतून आपण उठू, त्यानंतर वेळ मिळाला तर हायलाइट्स काही आपण बघतो. त्यामुळं अगदी प्रेक्षकांना ही पर्वणी देण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण श्री गावदेवी क्रिकेट क्लब नावाचं राहिलंय. अंकुर पाटील लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर आहे. 27 धावा. आता डू ऑर डाय, थोडेसे हातपाय हळवावे लागतील बामण डोंगरेला देखील, कारण प्रचंड प्रमाणात गोलंदाजीचं पाणी आता वाहत आहे आणि ते डोक्यावरून चाललंय बामण डोंगरीच्या. अंकुर पाटील हा ऑफ ब्रेकचा वापर केला, बॉल उंच हवेमध्ये फ्लाय करतोय, विकेट किपर ट्राय करतोय आणि त्याला तिथे यश देखील मिळेल. 7वा विकेट, 7वा झटका बामण डोंगरीला. जेसी नेहमी काहीतरी नवनवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. लग्न सराई आता थोड्या दिवसामध्ये सुरू होणार आहेत. अनेक आपले नवतरुण आपल्या अगदी लाईफ पार्टनरच्या शोधामध्ये आपण बघतो. 27 वर 7 आपण बघतायत आणि अगदी थोडासा वेळ मिळतंय. यस, गावदेवी मरीनच्या आपण या ठिकाणी सत्यवान शेट्टी यांना पाहू शकाल, संदीप मडपी साहेब यांना देखील पाहू शकाल, ज्यांनी दमदार योगदान दिलं या स्पर्धेसाठी. आपलंही सहर्ष स्वागत. नक्कीच रॉक्शन पहिल्याच बॉलवर विकेट, थोडासा वेळ मैदानामध्ये मिळाला, ज्या पद्धतीने गीते वाजवली. तसेच विशाल पाडवी साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहताय. 27 वर सध्या संघ आपण बघतोय 7 प्रमुख फलंदाज गमावलेत. आदित्य पाटील, जीत खोत या बामण डोंगरीचे प्रमुख 2 गोलंदाज आणि ते आता फलंदाजीसाठी आलेत अंतिम 5 बॉलमध्ये फाईट करण्यासाठी. चला तर थोडंसं स्पीडअप करूया. लास्ट ओव्हर आहे, हेच तर षटक जिथे आता टार्गेट सेट होईल. बघायचं या येणाऱ्या अपकमिंग 5 बॉलमध्ये कुठपर्यंतचा प्रवास गाठेल बामण डोंगरी संघ. स्लोअरबॉलचा वापर, अगदी स्लोअरबॉलचा यॉर्कर बघायला मिळाला. किती सटीक टप्पा होता अंकुर पाटीलचा. परफेक्ट पुलर लेनचा हा बॉल ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता. राईट आर्म राऊंड विकेट एक अँगल बनवला जो वाईड आणि ऑफ स्टंप आणि त्यासोबत वाईड लाईन, त्याची परफेक्ट मिडल फुलर लेंथ आपल्याला बघायला मिळाली. त्याला वाईड यॉर्कर आपण म्हणतो आणि तो तिथे करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. जीत खोत मैदानामध्ये स्ट्रायकर इनकडे रनवेमध्ये थोडंसं अडथळा पंच 8 बॉलचा इशारा मला करत असताना तृतीय क्रमांकाचा चेंडू इथे फेकला जाईल. असंख्य प्रेक्षक मैदानामध्ये आणि तेवढेच ऑनलाईन आमच्यासोबत जॉईन होत असताना 27 वर सध्या संघ आपण बघतोय. 3rd बॉल ऑफ द ओव्हर 4.2 तिसरा बॉल आहे. जसे बाहेर निघाले तसा बॉल अजून बाहेर ठेवला. आणखीन एक वाईड यॉर्कर. एका क्षणाला असं वाटलं की ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळतंय का. फक्त लेंथ आणि लाईन आणि टप्पा अगदी सेम टू सेम, फक्त बदल होता. यस वैभव, ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल गोरजे संघाची 2 षटकामध्ये जी हालत केली होती, आता तसंच वाटतं की काय की थोडंसं बॅकफुटवर ढकललंय बामण डोंगरी संघाला. इथे धावा बनवाव्या लागतील. शेवटचे 3 बॉल. आणखीन एक लेग ब्रेक. अंकुर पाटील स्विंग का किंग दम दाखवत असताना डेथ ओव्हर मध्ये आज गोलंदाजांनी अगदी या यष्टीचा वापर जो केलाय तो काय लाजवाब केलाय. प्रत्येक गोलंदाजाने आपला दम दाखवलाय. आजकालचं क्रिकेट गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून फार कमी बघितलं जातं. सुदर्शन मॅक्सिमम सगळ्यांना फलंदाजीच आवडते. हा शॉट लेंथ होती, समोर उडायचं होतं. लॉंग ऑन कडे चेंडू चालला, फिल्डर आहेत. रन मिळेल फक्त आणि फक्त. इथेही एक सिंगल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग यानंतर बघायला मिळेल
28 वर सध्या संघ आपण बघू शकता. अंकुर पाटीलचा हा शेवटचा चेंडू. सुदर्शनचा स्कोरबोर्ड लगातार 3 डॉट बॉल त्यांनी फेकलेत. बॉलर तयार होत असताना स्कोरिंग हा स्कोरिंग बॉल आहे. इथे तरी जाता जाता एका फटक्याची प्रतीक्षा करतोय सध्या बामणडोंगरी संघ आणि का तो दाखवतील आदित्य पाटील. शॉर्ट लेंथ आहे बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये फ्लाय करतोय आणि स्वतः तिथे ट्राय केलं आणि जेल कॅरी केलं गेला. अंकुर पाटीलचे षटक सुरुवात झाली ती विकेटनं आणि एंड देखील त्याने केले विकेटनं आणि खेळाचा पहिला डाव संपला. बामणडोंगरी संघाला 30 बॉल मध्ये फक्त 28 जमवता आलेत आणि या 30 बॉल 29चं टार्गेट कोपरोली 11 कोपरोली संघासमोर. ग्रेट बॉलिंग. डीजे क्या बात आहे. पारंपरिक संगीत आपण ऐकलात. तर इथे सन्मान करूया मनोहर म्हात्रे साहेब कोपरोली यांचा इथे सन्मान आपण करूया. मी संतोष शेठ भोईर साहेब संस्थापक आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनोहर म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. संतोष भोईर साहेब आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोहर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. तर कोपरोली गावचे सन्माननीय मनोहर म्हात्रे साहेबांना पाहिल्यानंतर रोशन आपल्याला अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण येते. दाढीवाले खऱ्या अर्थानं जे शिवसेनेचे घराघरात प्रत्येकाचे खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान राहिलेत आणि शिवसेना म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल नेहमीच दमदार योगदान. आणि इथे असं म्हटलं जातं नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर आणि आज आम्हाला त्यांच्यामध्ये त्यांची छबी दिसते. त्या अर्थातच मनोहर म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर गिरीश म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगानंद म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा संतोष भोईर साहेब. तर योगानंद म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान आणि त्याच्यानंतर विवेकानंद म्हात्रे साहेब विश्वानंद म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विश्वनाथ साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने. तत्पूर्वी आपण योगानंद म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहतो. फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही या स्पर्धेचा दिमागदार सोहळा या ठिकाणी पाहताय. तर योगानंद म्हात्रे साहेबांचा सन्मान. फटाक्यांच्या आतिषबाजीने खरं तर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होतं आहे. फटाक्यांच्या रोषणाईमध्ये हा खतर स्वागत या ठिकाणी पाहुण्यांचा केला जातो आहे. सेमीफायनल नंबर 2 आणि उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण पाहताय ज्या ठिकाणी बामणडोंगरी विपक्ष कोपरोली अशी लढत आपण मैदानाकडे पाहताय. तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी पाहताय सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहताय. यातून जो जिंकेल तो थेट जाईल मेगा फायनल मध्ये. परंतु पाहूया कोपरोली संघ विजय होईल की त्यांच्या समेत बामणडोंगरी संघ. या अगोदर आपण संघ पाहिलात जो थेट या ठिकाणी वोडाफोन बहाल संघ पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी असेल बघा. गावदेवी नावा संघाचे सहखजिनदार महेश भोईर यांच्या वतीनं जो कोणी फलंदाज या ठिकाणी 50 धावा ठोकेल त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल एक टप्पा जर कोणी बॅनर हिट केला संपूर्ण मैदानामध्ये तर 500 डायरेक्ट हिट केला तर 1000 खातापिता ग्रुप यांच्या वतीनं. आणि त्याच्यानंतर पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीनं संपूर्ण रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक किंवा चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 1000. आणि हर्षाली लॉजिस्टिकचे ओनर सन्मान्य आपण पाहू शकाल
आमचे महेंद्र भोईर साहेब यांच्या वतीने देखील संपूर्ण रात्रीमध्ये जो कोणी खेळाडू विकेट हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल त्यांच्यासाठी देखील 2000 म्हणजे त्यांच्या सुकन्या मिहिका अँड सावी महेंद्र भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण. संपूर्ण 5 रात्रीमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी त्याने खरं खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी पण या व्यासपीठावर होताना पाहता. टार्गेट 29 आहे 30 चेंडूमध्ये. खरं तर प्रवीण मला आठवला सामना शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत राजा शिवछत्रपती ट्रॉफी मेगा फायनल जय बजरंग गोडसे बी विपक्ष कोपरोली 11 कोपरोली रात्रीचे 3-4चा सुमार होता. खरं तर 2 षटकांचा सामना आणि त्या स्पर्धेमध्ये मोठा उलटफेर करत याच कोपरोली संघाने बलाढ्य गोरसई बी टीमला पराभूत केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये तो संघ चॅम्पियन बनला होता. आणि इथे देखील आपण जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करत संघर्ष करावयास भाग पाडला टीम बामण डोंगरीला. आणि या ठिकाणी पाहिलं 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी मैदानाकडे गेली. प्रितेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने निखिल म्हात्रे हे 2 खेळाडू स्पर्धेचा आनंद घेत असताना कोपरोलीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गिरीशदादा म्हात्रे, माजी सरपंच रणजितदादा म्हात्रे, विश्वनाथजी पाटील, मनोहरजी म्हात्रे, योगानंद म्हात्रे, विवेक म्हात्रे, अंकित पाटील आणि त्याचबरोबर विपुलजी म्हात्रे माजी उपसरपंच, नीरजजी पाटील या सर्व खरं तर समर्थकांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत. आणि खास समर्थक गुरुनाथजी म्हात्रे यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. आपण जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. डावाला सुरुवात होईल. रन बॉल इक्वेशन आहे 30 चेंडूमध्ये 29. ग्रामीण क्रिकेट आपण जर पाहिला तर नेहमी जेव्हा लो स्कोरिंग सामने असते तेव्हा मात्र रोमांचक असे तर लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या मॅचमध्ये खरं तर आपण पाहिला सामना सोपा आहे. त्या ठिकाणी कोपरोली संघासाठी पण समोर आहे बामण डोंगरी रायगड ग्रामीणमधला सर्वोत्कृष्ट संघ. मागच्या स्पेलमध्ये जे शेवटचं षटक हाताळलं अंकुर पाटील त्याच्याबद्दल मी एकच सांगेन, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आणि त्याहीपेक्षा मेडन ओव्हर स्पेशालिस्ट. त्याने आतापर्यंत संपूर्ण कारकिर्दीमध्ये 8 मेडन षटकं टाकलीत. असा हा खरं तर यंगस्टार त्याचं फ्युचर ब्रॉड असेल. त्याला आपण देऊया शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. कदर आपण पाहतो या ठिकाणी आदित्य पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये युवा रायगड कदर या संघामध्ये रतनबुवा स्पर्धेमध्ये खेळणारा हा खेळाडू. कदर दुपारी त्यांनी केंद्रीय मंत्री चषकामध्ये बॅटिंगही चांगली केली. पहिल्या बॉलवरती जर का विकेट मिळाला तर आदरणीय आमचे संस्थापक गावदेवी करतर क्रिकेट संघाचे संतोषदादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी खेळाडू दिलं जाईल. नावा म्हटलं की बक्षिसांचा वर्षाव आणि इथे आपण पाहिलं पारितोषिकांची खैरात केली जाते. लेट्स प्ले. डावाला सुरुवात समोर असेल निखिल म्हात्रे. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने बॉलला खरं तर पॅडो स्ट्रिपचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह केला. सिंगल घेताना आपण पाहत आहे इथे रिस्क घ्यायची नाही आहे कोपरोली संघाला कारण धावा कमी आहेत. सिंगल डबलमध्ये तुम्हाला भर द्यावं लागेल तेव्हाच तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता कारण समोर संघ तितका सोपा नसणार. तुमच्यासाठी धावांचं आव्हान खरं तर पाठलाग करताना इतकं सोपं नसणार आहे कारण संघ तितकाच बलवान आहे. त्यामुळे तुम्हालाही या ठिकाणी थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. आणि एका बाजूने विकेट टेकिंग गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा जास्तीत जास्त डॉट बॉल या ठिकाणी बामण डोंगरी टीमला टाकावे लागतील. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला दाखवावं लागेल. जरी समोर आपण पहिल्या धावा कमी असतील तर त्या धावांचा बचाव कशा पद्धतीने करता येईल याची रणनीती तुम्हाला आखावी लागेल. जर सुरुवात चांगली झाली तर मात्र हा सामना शेवटपर्यंत जाईल यात तीन मात्र शंका नाही आहे. फुल टॉस ऑन साईडला हा कर्द फटका आपण पाहता. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह प्रदेशच्या माध्यमातून खराब फिल्डिंग. धावांचा दबाव कमी धावा होते आणि अशातच मात्र मिस फिल्डिंग झालेली आहे. सिंगलला डबलमध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या रनमध्ये परावर्तित करताना चेक केलं जाईल. ऑन स्क्रीन आपण बघूया पीटीसीच्या माध्यमातून चेक केलं जाईल नक्की हा चौकार आहे की 3 धावात. श्रीमंत घरत आमचे समालोचक त्यांच्या ठिकाणी आगमन मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी पण होताना पाहत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचकावरती आसन असतं. प्रत्येक संघांचे समर्थक कोपरोलीचे समर्थक आहेत. तर 3च सभा या चेंडूवरती आल्या आणि या 3 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहे बिनबाद 4 या धावसंख्येवरती. अजूनही 25ची गरज आहे. जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी पक्ष कोपरोली. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर प्लीज आपण महेशदादा भोईर यांच्याशी संपर्क साधावा. पुन्हा एकदा गुडघा टेकून हा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. लेफ्टी बॉलर श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी याच नावाने हा बारापाडामध्ये संघ खेळला आणि तब्बल त्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता हा संघ. श्री 11 जीवदानी बामणनगरी संघाचे पुरस्कर्ते अगदी कर्जतचे आहेत.
आमचे खरं तर नरेंद्र दादा या दरम्यान शिवम डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय शेखरजी नाईक साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत शेखरजी नाईक साहेब. आणि खरं तर आशिष दादांचे वर्गमित्र तेही फिट आहेत, फिटनेस फंड आहे बघा. खरं तर अजूनही त्यांचा फिटनेस चांगला आहे, तर त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया. मॅचकडे आपण जाऊया. खरं तर डॉट बॉल सलग 2 डॉट बॉल टाकले त्या ठिकाणी आदित्य पाटीलने, आणि टोटल धावा आपण पाहता आतापर्यंत आहे धावफलकावरती 4. निर्णायक षटक आहे. पर ओव्हर मागे आपण जर पाहिलं तर 6ची सरासरी आहे, 1 रन कमी आहे. 29 करायच्यात आणि आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती पण येताना पाहत आहे. कमबॅक इथे आपण पाहिला स्कूपचा प्रयत्न होता, गती कमी होती चेंडूमध्ये, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल, जर या क्षणाला विकेट मिळाले तर मात्र थोडासा दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या कोपरोली 11 कोपरोली संघावरती. परंतु अजूनही बॅटिंग स्ट्रेंथ मजबूत आहे या संघाची. बघा याही बॉलवरती जर विकेट घेतला तर आदरणीय संतोष दादा यांच्या माध्यमातून संस्थापक 500 रुपये दिले जातील गोलंदाजाला. पारितोषिकांचा वर्षाव त्या ठिकाणी केला जातोय पहिल्या रात्रीपासून ते शेवटच्या रात्रीपर्यंत. ऑन साइडला हा फटका, एक्साइटिंग द पॉवर, आणि इथे मात्र चालला मिड विकेटच्या दिशेने बॉल. एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. आणि इथे मात्र धावसंख्या आपण जर पाहिली 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली. पहिला सामना खरं तर गावदेवी नावा संघ पराभूत झाला, ज्या खरं तर मॅचमध्ये भरपूर उत्कंठा शेकेला पोहोचली होती नावा ग्रामस्थांची, व तिथे मात्र पिरकोण संघाने मोठा उलटफेर केला. पारचा विकेट, पार दमदार खेळाडू आहे, पारने चांगली फलंदाजी केली, परंतु त्याचा झेल जो कठीण टिपला तिथूनच मोमेंटम मिळाला खरं तर पिरकोण टीमला. परंतु या मॅचमध्ये काय घडेल, मेगा फायनलमध्ये पोहोचायचा 8 धावा आल्या. आता 24 चेंडूमध्ये 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग करत असताना कोपरोली 11 कोपरोली टीमला आणि आक्रमक झालाय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. निखिल म्हात्रे हा खेळाडू, प्रितेश आला स्ट्रायकिंग एंडला, दमदार योगदान. प्रत्येक विकेटला संतोष दादा यांच्या माध्यमातून 100 रुपये. संस्थापक संतोषजी भोईर साहेब गावदेवी नावा संघाचे संस्थापक, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी गोलंदाजाला दिलं जाईल. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपक असं आयोजन. कल्पेश ठाकूर इथे त्याच्या समोर प्रितेशने स्विचिटचा प्रयत्न केला, लाऊड अफी झाली. अफिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणखीन एक डॉट बॉल, यॉर्कर स्पेशालिस्ट, अगदी बुंध्यामध्ये बॉल टाकण्यामध्ये माहीर असताना कल्पेश त्याला आपण पाहत आहे. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गमध्ये येताना डॉट बॉल. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, बॉलिंगच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. चला कमिटी मेंबर्स पार्थ आपणच चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानात ताबा घ्या. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला कल्पेशच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. कल्पेशच्या कदा बॉलिंग शैलीवरती आक्षेप आला आहे. मैदानाच्या आतमध्ये कोपरोली संघाकडून चेक केलं जाईल. आणि या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळाडूवृत्ती प्रत्येकाने दाखवले. नियम देखील तितकेच चांगले आणि आयोजकांनी सहकार्य देखील तितकंच चांगलं केलं. बरेच संघ काही उशिरा देखील आले, परंतु चांगलं मॅनेजमेंट आणि चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अप्रतिम आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन तुम्ही गावदेवी नावा यांच्या माध्यमातून पाहताय. आणि भरभरून प्रेम तमाम नावा ग्रामस्थांनी या आयोजकांवरती दाखवले यंदाच्या हंगामामध्ये. त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. चांगली स्पर्धा येत्या खरं तर पुन्हा एकदा खरं तर याच मंथमध्ये आपण पाहिलं अगदी 10 तारखेपासून आणखीन एक स्पर्धा पार चषक, सरपंच चषक आपण स्पर्धा पाहणार आहोत. त्या ठिकाणी विजेंद्रजी पाटील साहेब गोट्याबाई यांच्या माध्यमातून. इथे मात्र आणखीन एक निर्धाव बॉल, सामना जिंकायचा असेल या ठिकाणी बामणडोंगरी संघाला या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर हेच तुम्हाला जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. कमबॅक करत असताना प्रत्येक विकेटला संतोषदा भोईर संस्थापक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल या गोलंदाजाला. कल्पेशचं हे षटक समोर. प्रितेश फुलटॉसवरती ऑन साईडला फटका, ताकद वापरली आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. वेलकम बाउंड्री, फॅब्युलस 4, चौकार, मच निडेड 4. 4 धावा आल्या. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली 12. अजूनही 17ची गरज आहे. 21 चेंडूमध्ये 21 बॉल आणि 17 धावा. एकतर्फा सामना होईल का काय असे मात्र प्रश्न निर्माण झालेत, कारण आता भागीदारी चांगली झाली आहे दोन्ही खेळाडूंमध्ये 12 धावांची. प्रितेश आपण पाहता संघनायकाच्या भूमिकेमध्ये. अष्टपैलू कामगिरी साकारत असताना यावेळेस फटका फसलाय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ऑन साईडला खतर बॉल ट्रॅव्हल झालेलाच नाहीये. बरेच खेळाडू त्या ठिकाणी झेलबाज झाले आणि इथे मात्र हा पहिला खेळाडू झेलबाज झाला. पहिला विकेट मिळाला, तकदीरने चांगला झेल टिपला, खेळाडू बाद झाला. कॅप्टन दी डिपार्ट त्या ठिकाणी फलंदाज बाद होता. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रितेश
त्याने खतर सिग्नल दिलाय डगआउटला डाव्या हाताचा फलंदाज पाठवा मैदानाकडे. हा सिग्नल त्यांच्या माध्यमातून आला, कारण बामणडोंगरी संघाकडे जास्तीत जास्त डावखुरे आहेत. जासई संघामध्ये आपण पाहिले डावखुरे हाताचे गोलंदाज ऑनस्क्रीन तकदीर पाटील रन मशीन. खरं तर बामणडोंगरी संघाचे उलमेंड नव्हे तर रायगड ग्रामीण मधला एक अतिशय अष्टपैलू खेळाडू. परंतु यावेळेस आपण पाहता उजव्या हाताचा चरण म्हात्रे मैदानाकडे चाललाय. यंदाचा हंगाम आपण त्याला RPL खेळताना पाहिलं, गतवर्षी देखील RPL सारख्या मोठ्या स्टेजमध्ये खेळताना पाहिलं. कोपरोली संघाचा अष्टपैलू खेळाडू. त्याच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी आपण पाहिले शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत भव्य डे स्पर्धा कोपरोली नगरीमध्ये आपण पाहिली. त्या स्पर्धेचे आयोजक आणि उत्तम दर्जाचे अष्टपैलू खेळाडू मैदानाकडे दाखल होत असताना विकेट मिळालाय. ब्रेक थ्रूची गरज होती. या ठिकाणी प्रितेश पास झाला. वैयक्तिक 7 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. आता आपण पाहिलं समीकरण 20 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 20 बॉल 17. शुभम पाटील ऑन स्क्रीन, त्यालाही आपण पाहताय. 20 चेंडूमध्ये 17 हे समीकरण अगदी समीकरण सोपं आहे, पण इथून जर का तर विकेट मिळाले तर मात्र दबाव क्रिएट करता येईल. या मॅचमध्ये बामणडोंगरी संघाला कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. नेक्स्ट बॉल ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डाव्या अशा बाहेर चालला बॉल, पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धाव संख्येतील वाढ. टोटल धावा आपण पाहता धाव फलकावरती 1 गडी बाद 13 धावा. अजूनही 16ची गरज आहे 20 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिला हलक्या हाताने त्या ठिकाणी टर्न केला बॉलला, शॉट्स फाईन लेगला हा फटका क्विक सिंगल पूर्ण केली. क्विक थ्रो होता आपण पाहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. रन मात्र मिळेल सिंगल. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 14 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू या षटकातला बाकी आहे. 19 बॉल 15चं समीकरण. मागचा सामना देखील आपण पाहिला सेमीफायनलचा 1 साइडेड. सचिन स्मृती ओढापूर वाहा संघाने अगदी एक हाती सामना जिंकला चांगली कामगिरी करत कदर पिरकोण संघाच्या अगेन्स्ट. आता इथून जो जिंकेल तो मात्र मेगा फायनलमध्ये पोहोचेल. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येक संघाचं आहे. एक संघ मेगा फायनलमध्ये गेला ओढापूर वाहा. आता इथून कोणता संघ जाईल तर या सामन्याचा रिझल्ट येणं बाकी आहे. खरं तर या मॅचमध्ये आपण जर पाहिलं पारडं जड आहे ते म्हणजे कोपरोली 11 कोपरोली या टीमचं. कल्पेशला कमबॅक करायचा, विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. समोर निखिल म्हात्रे. काल खरं तर आपण पाहिलं बामणडोंगरीच्या गोलंदाजांना सामनावीराचा पारितोषिक मिळाला तिन्ही मॅचमध्ये, हे देखील वैशिष्ट्य. पुन्हा एकदा शफल क्रॉस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल टाकला निर्धाव. षटक क्रमांक 2 संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकामध्ये लागल्या त्या ठिकाणी 1 गडी बाद 14 धावा. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 15चं समीकरण बाकी आहे. 18 बॉल 15. या स्पर्धेमध्ये आपण पाहता प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 35,000 म्हणजे तब्बल 2,95,000ची स्पर्धा आहे. आणि 5 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन. आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र ब्रँडेड कूलर देऊन त्या खेळाडूंचा गौरव केला जाईल. चांबार्ली संघाचे अष्टपैलू खेळाडू योगेश जांभळे. बामणडोंगरी खरं तर संघाचे हितचिंतक संतोषजी म्हात्रे यांच्याकडून जर का गोलंदाजाने कोणत्याही विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र त्यांना 2,000 रुपये दिले जातील. संतोषजी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आलं बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांना सलग 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. त्यांचाही आपण इथे आभार व्यक्त करूया. मॅच ऑन आहे. 18 बॉल आणि 15चं समीकरण. दोन्ही संघाचे हितचिंतक कोपरोलीचं अख्खा गाव इथे आलाय आणि इथून त्यांना आता चिन्नर नाईट स्पर्धेमध्ये जायचं आहे, कारण तिथेही सुपर 4ला गेलेत आणि बामणडोंगरी संघ देखील केंद्रीय मंत्री चषकामध्ये सुपर 16ला क्वालिफाय होऊन इथे आलाय आणि उद्या मुरबीमध्ये सुपर 4ला त्यांना खेळायचं आहे. त्यामुळे प्रचंड व्यस्त शेड्यूल आणि उद्या गिरवले नाईट स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार असं. आणि उद्या सकाळी लवकर तुम्हाला जायचं पुन्हा आता अंजूरला पहिल्या सामन्यासाठी. जाऊया आपण मॅचकडे. आदित्य तयार सेकंड स्पेलमध्ये आलाय. चरणसाठी बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, बॉल धीम्या गतीने आला, चांगलं कमबॅक आपण पाहता त्या ठिकाणी. आदित्यच्या माध्यमातून डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल, त्यामुळे आता इथून सिंगल डबलला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल, कारण एखादा मोठा फटका खेळताना जर का तुमचा विकेट गमावला तर मात्र अजून प्रेशर कोपरोली संघावरती तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कमबॅक करताना आपण पाहता बामणडोंगरी टीमला खोला टाकला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, दबाव आता कोपरोली संघावरती वाढत जाईल.
परंतु मॅचमध्ये अजून आपण जर पाहिलं 16 मध्ये 15 करायच्या, परंतु आदित्य पाटील आपल्या आयुष्यातला एक ड्रीम स्पेल टाकण्यासाठी सज्ज झालाय. 14 खरं तर या चेंडूमध्ये 8 डॉट बॉल आले आणि तिथे आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 14 आल्या आतापर्यंत कोपरोली संघासाठी. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले, फुल टॉस होता, आडव्या बॅटने हा फटका सजवला. पहिली रन अतिशय वेगाने पूर्ण केली. दुसऱ्यांदा कॉल फेकी वेगवान झाली, तत्पूर्वी 2 धावा आल्या. आणि इथे मात्र आपण पाहिलं गुड रनिंग द बिटवीन. बॉडी लँग्वेज चरणची पाहिली तर अतिशय उंच देहबोलीचा खेळाडू आणि तिथे मात्र लांब पावलं टाकतो स्टार्टिंग एंडला आला. थर्ड अंपायर चेक केलं जाईल, 2 रन कंप्लीट झालेल्या आहेत की नाही हे चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण या वॉर रूममध्ये पीटीसीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी चरण पोहोचलेलं आहे की नाही. रनआउटसाठी सर बीमरसाठी की रनआउटसाठी? यस, वेस्ट साईडसाठी या ठिकाणी रिव्ह्यू आला. 2 रन कंप्लीट आहेत, त्यामुळे बीमर चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला रनआउट चेक करायचा. 1 रन शॉटसाठी देखील चेक केलं जाईल त्या ठिकाणी. चला आता थोडं चॅलेंज राहिलं आता पीटीसी समोर, तेही चेक केलं जाईल. कारण या क्षणाला कधी कधी आपण पहिल्या पॉपिंग क्रीज थोड्याशा अस्पष्ट होत आहेत, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे का नाही ते देखील पाहिलं जाईल. जर झालेलं नसेल तर मात्र ऑनफिल्ड अंपायर तुमचा निर्णय अंतिम असेल. येस, तर चेक करतील आमचे तिसरे पंच या गोष्टी. या खरं तर घडामोडी काय घडलेल्या आहेत, कारण रन महत्त्वाचे आहेत. 1-1 रन महत्त्वाचे. लो स्कोरिंग सामना आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 1-1 रन त्या ठिकाणी कंप्लीट करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. 1 रन शॉट, 1 रन मात्र कमी होईल या खरं तर धावफलकामध्ये. घाई, अतिघाई संकटात नाही. अनेक द्रुतगती महामार्गांमध्ये फ्लेक्सस लागलेले असतात. अतिघाई संकटात नाही. कधी कधी तुम्ही घाई केली की संकट तुमच्यावरती स्वतःहून तुम्ही ओढावून घेत असतात आणि इथे आपण पाहिला अतिघाई झाली चरणकडून आणि इथे मात्र शॉर्ट रनचा इशारा. 1 रन शॉट, 1च रन असेल. 15 बॉलमध्ये आता विजयासाठी तब्बल 14चं समीकरण. 15 चेंडू आणि 14 हे 3 बॉल अतिशय निर्णायक आहेत. बघा सामना सोडायला तयार नाही बामणडोंगरी संघ. प्रत्येक विकेटला 100 रुपये संतोषजी भोईर साहेब आमचे संस्थापक यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मंचकावरती एवन जोडी गावदेवी मरीनचे आदरणीय संतोष शेठ पाटील, संतोषजी मडबी साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दानशूर व्यक्तिमत्व, संपूर्ण आयोजक त्यांची देखील मेहनत आणि सर्व या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना मॅच ऑन आहे. 15 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण. थोडं स्पीडअप करा प्लीज. 15 बॉल 14 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलेलं आहे या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा धीम्या गतीनं बीट केलं, पण लाईन मिस केली. नशिबाची साथ. बॉल चालला या ठिकाणी पहिला ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन. हे व्हेरिएशन करताना मात्र हे व्हेरिएशन अंगलट आलं असं म्हणावं लागेल, कारण उजव्याच्या बाहेर बॉल गेला आणि त्या ठिकाणी मग बाईला खरं तर वाईटचा इशारा. 1 रन आता पुन्हा वाढेल धावफलकामध्ये. समीकरणामध्ये आपण जर पाहिलं बदल होईल. 15 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांचं समीकरण मैदानाकडे आलेलं आहे. सामना चुरशीचा होत चाललाय. लो स्कोरिंग जरी असला तरी सामना तितकाच एअर टाईट. एज अँड टेकन. आणखीन एक खेळाडू बाद. विकेट किपर संदेशने टिपला जेल आणि संपला चरण मात्रेचा या ठिकाणी खेळ. या ठिकाणी सन्मान केला जाईल शुभम डेव्हलपरचे सर्वेसर्वा आदरणीय शेखरजी नाईक साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं आहे. ते आदरणीय शिवम डेव्हलपरचे सर्वेसर्वा आदरणीय शेखरजी नाईक साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. माय चुबदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. खरं तर श्री सदस्य देखील आहेत. श्री सेवक आदरणीय शेखरजी नाईक साहेबांचा या ठिकाणी सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर करतोय. बघा क्लासमेट्स आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते, आशिषदादांच्या शुभ हस्ते नाईक साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी या गावदेवी चषकामध्ये केला जातोय. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेला आपण आपलं आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि त्याचबरोबर स्पर्धेसाठी तब्बल 10,000चं आर्थिक डोनेशन आपल्या माध्यमातून मिळालं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सामन्याकडे आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग सामना असताना देखील सामना थोडासा हाय व्होल्टेज होत चालला आहे. आदित्य पाटीलचं हे षटक पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडंसं खरं तर आपण पाहिलं कमबॅक करून देत असताना, पण खरं तर आपण पाहिलं कोपरोली संघाची बॅटिंग स्ट्रेंथ जर पाहिली तर अगदी शेवटपर्यंत
स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि इथे लेफ्टी बॅटर मैदानाकडे चाललेला आहे. आदित्य तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मापे असावे, आता राऊंड विकेट आले या ठिकाणी. अजून एक डॉट बॉल, क्या बात आहे, कमबॅक. सन्मान या ठिकाणी होतोय मान्यवरांचा. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय गोरक्षनाथ दादांचा इथे सन्मान केला जाईल. आदरणीय गोरक्षनाथ दादांचा सन्मान. इथे काय घडलंय, अगदी क्रुशल मोमेंटला हा चौकार मिळालाय नशिबाचा. मागे खतर हा चौकार गरजेचा होता कोपरी टीमला. तर गोरक्षनाथ दादांचा या ठिकाणी सन्मान होतो आशिष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्ताने. कॅमेरामन या गोड आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद करा प्लीज. सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य अतिथी मंचावरती घेत आहोत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेस्ट इज गॉड असं म्हणतात. आलेला पाहुणा हा देवा समान आणि आपली भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक पाहुण्यांचं आपलं सन्मान करायचं हे आपलं परम कर्तव्य आणि इथे मात्र सन्मान केला जातोय. जाऊया आपण मॅचकडे. खरं चौकार मिळाला आणि आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 9 रनची गरज. 12 बॉल 9 हे खरं तर कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलेलं आहे. चांगली बॅटिंग आणि नशिबाची साथ मिळाली कोपरोली 11 कोपरोली टीमला. दहशत राहिली या संघाची कदर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. सातत्याने जर का प्रत्येक स्पर्धांमध्ये हा संघ सहभागी झाला तर येणाऱ्या कालावधीमध्ये एक बलशाली आणि बलाढ्य संघ म्हणून तुम्ही कोपरोली संघाकडे पाहाल यात शंका नाही आहे. आणि सध्या देखील त्याच खरं तर दाटणीची त्यांची संपूर्ण खेळी राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. 12 बॉल 9 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी येतोय. चला भरपूर ऑप्शन आहेत तेजस म्हात्रे यांच्याकडे. जीत खोत त्यांच्याकडे गेलेत खरं तर आता तेजस म्हात्रे, कारण लेफ्टी बॅटर मैदानाकडे आला. स्ट्रॅटर्जी बदलली. उजव्या हाताच्या गोलंदाजाला त्या ठिकाणी पाठवलंय. एक रन तुम्हाला वाचवायचे आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावा हे खरं तर समीकरण मैदानाकडे आलं. मेगा फायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल यासाठी हा खरं तर सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. इथे देखील आपण पहिला स्कूप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र आणखीन एक खरं तर आपण पाहू शकाल डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जितके डॉट बॉल या क्षणाला येतील तितका प्रेशर खऱ्या अर्थानं वाढेल. खरं तर आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. खरं तर कोपरोली संघावरती 11 चेंडूमध्ये 9 धावा हे खरं तर समीकरण मैदानामध्ये आलं. जीत तयार, ओव्हर द विकेट. ऑन साईडला शरीराचा वेध घेणारा हा बॉल. आणखीन एक डॉट. 12 चेंडूमध्ये 6 धावा वाचवण्याचा पराक्रम याच संघाने पालेश्वरी नाईट स्पर्धेमध्ये बोनकोडे संघाच्या अगेन्स्ट केला आहे. त्यामुळे हा सामना तुम्हाला सहजासहजी हलक्यामध्ये घेता येणार नाही आहे. कोपरोली संघ तुम्हाला इथे मात्र एक रन करावी लागेल. एक रन महत्त्वाचे. त्या रन तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचच्या दरम्यान. शेवटचे चेंडू असेल 10 विजयासाठी 9 धावा. बघा चौकार किती फायदेशीर राहिला या संघाला. प्रेशर कमी झालं. पुन्हा एकदा स्कूप करण्यापर्यंत वारंवार तोच प्रयत्न. सलग 3 डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण. आता शेवटचे 9 बॉल 9 धावांची गरज. केंद्रीय मंत्री चषक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अंजूरमध्ये जाऊन या गोलंदाजाने मेडन षटक टाकलंय आणि आपली गुणवत्ता त्याने सिद्ध केली आहे. आता दबाव थोडासा असेल निखिल म्हात्रेवरती, पण तो एखादा चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला तर हा दबाव रिलीज केला जाऊ शकतोय. शेवटचे 9 बॉल आणि 9 धावांचं समीकरण. इथे फुल टॉस. तेजस म्हात्रेला बीट केला. बॉल मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आणि बॉलने गाठली सीमारेषा. मस्ट निडेड 4 फॅब्युलस 4 क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. हा चौकार आला निखिलच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचं कव्हर ड्राईव्ह जितकं सुंदर आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर हा कव्हर ड्राईव्ह या फटक्यामध्ये आपण पाहिला. खरं तर निखिलचा 4 धावा आल्या. आता 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 8 बॉल 5. एक मोठा फटका आला. मी मगाशी म्हटलं फटका आला तर दबाव रिलीज होईल आणि बरोबर त्या क्षणाला मात्र हा फटका पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून चौकार. 8 चेंडूमध्ये आता 5 धावा हे समीकरण त्या ठिकाणी मैदानाकडे आलंय. जितनं केलेलं कमबॅक. 4थ्या बॉलवरती आलेला चौकार पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हरला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने. या फटक्यांची गरज आहे. सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न केला जातो आणि खराब फिल्डिंग. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात आणि इथे मात्र चौकार मिळाला. तो म्हणजे कोपरोली 11 कोपरोली टीमला आता फक्त 1च रनची गरज आहे 7 चेंडूमध्ये. व्हॉट अ मॅच. अंतिम क्षणापर्यंत संघर्ष. गौदेवी नावा यांच्या माध्यमातून या नाईट स्पर्धेचं आयोजन आणि पुन्हा एकदा याच मैदानावरती पार्थ एंटरप्राइजेस नावा आयोजित माननीय श्री विजेंद्र पाटील उर्फ गोट्याबाई सरपंच नावा यांच्या माध्यमातून सरपंच चषक
2024 आणखीन एक नाईट क्रिकेटचं पर्व तुम्हाला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25 आणि इथे सरळ फिल्डरच्या हातामध्ये चांगला झेल टिपला त्या ठिकाणी तकदीरने आणि इथून मात्र आणखीन एक विकेट प्रतीक्षा करावी लागेल. आता 6 मध्ये 1 ची गरज. 6 बॉल 1 चं समीकरण मैदानाकडे पण येताना पाहत आहे. पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड. कधी हे प्रेक्षक बघा त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेता जल्लोष साजरा करत असताना त्यांना आपण पाहत आहे. आमचे आयोजक आहेत, प्रेक्षक नाही आहेत, ते आयोजक आहेत आणि ते खतर स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील तुम्हाला विलक्षण आनंद पाहायला मिळेल, कारण गेले कित्येक दिवस या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र दमदार असं यशस्वी आयोजन आपण पाहिलं. खेळाडू बाजाला निखिल त्याने वैयक्तिक धावा केल्या 11 बॉलमध्ये 13. 11 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी हितेश म्हात्रे 1 रनची गरज. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत उसारलीची नाईट स्पर्धा सरपंच चषक विश्वासजी भगतसाहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये मालिक कबीर हा खेळाडू राहिला होता. हितेश तो मात्र मैदानाकडे आलाय. 6 मध्ये 1. यास अंतिम षटकामध्ये थोडा फाईट करण्यासाठी अजून 2-3 धावा हव्या होत्या असं करतं प्रोडिक्शन केलं तर बामणडोंगरी संघाच्या खेम्यातून. मग तो 1च रन आहे. जर तरला महत्त्व नाही आहे. आपण काही दिवसापूर्वी पाहिली दापोली नाईट स्पर्धा. तर त्या स्पर्धेमध्ये तर पारगाव संघाने उलटफेर केला होता. 3 धावा डिपेंड करताना मेडन षटक रोहितनं टाकलं होतं आणि इथे फक्त 1च करायचे आणि समोर आपण पाहता अनुभवी खेळाडू आला त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती साहिल आणि हितेश. साहिल हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. फक्त 1 रनची गरज. चला मी विनंती करतो सचिन स्मृती ओडापूर वहा टीमच्या कॅप्टनला प्रवीण आपण इथे रिपोर्टिंग करा. विनर टीम विपक्ष वहा अशी अंतिम मेगा फायनल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. स्पानदासचा पहिला चेंडू विनिंग स्ट्रोक एक्सचा कव्हरला हा लगावला आणि सामना जिंकत मेगा फायनलचा तिकीट मिळवलाय कोपरोली 11 कोपरोली टीमने. अभिनंदन टीम कोपरोली. हार्ड लक टीम श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. रोशन, काही इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपण जो पाहतो ना की जसं जसं अफगाणिस्तान बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया मग असेल किंवा न्यूझीलंडच्या संघांना जो धक्का देतो ना तसा या कोपरोली संघानं मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोरसाई संघ असेल, बामणडोंगरी संघ असेल अशा बलाढ्य संघानं खऱ्या अर्थानं यांनी या मोठ्या मोठ्या संघांना पाणी पाजलंय. अभिनंदन टीम. या ठिकाणी आपण पाहू शकाल कोपरोली 11 कोपरोली तो थेट पोहोचलाय गावदेवी क्रिकेट क्लब नाबा यांच्या नाईट स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीने इथे आपण हा सामन्यांचा करत आनंद पाहू शकाल. आणि अभिनंदन टीम कोपरोली अँड प्रितेश सिया संगम माली या संघाचे दमदार सपोर्टर.